राज्यभर गेल्या अनेक दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळाला। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। उद्या राज्यामध्ये काय परिस्थिती असेल याविषयीची माहिती जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। राजधानी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याशिवाय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्रात उंच लाटा उसळताना पाहायला मिळतात। भारतीय हवामान केंद्र कुलाबा यांच्या वतीनं मुंबई महानगराला उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला। तर उद्या मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। अतिपावसानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे। पुण्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरू आहे। येत्या 48 तासात देखील पुण्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर उद्या पुण्यात 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे। पंचगंगेने देखील सध्या धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। उद्या कोल्हापूरमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता असून तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नागपूरमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच काही ठिकाणी वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील IMDनं दिला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 33 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस कोसळत असून येणाऱ्या काही दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं तसेच काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे।